पुसद तालुक्यातील विठळा भागात भव्य स्वरूपात शिवपुराण व काकड आरती पालखी सोहळा संपन्न। सविस्तर बातमी अशी, गेल्या कित्येक शतकापासून पुसदमधील विठळाला या परिसरामध्ये श्री महान तपस्वी हनुमंत बापू यांचे जागृत देवस्थान आहे व येथील श्री संत हनुमंत बापू ट्रस्ट संस्था मंडळ अहोरात्र परिश्रम घेऊन सामाजिक व हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण कथा धार्मिक विषयाला अनुसरून असलेले यातून समाजाने बोध घ्यावा यासाठी दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून कीर्तनकार आमंत्रित करतात। त्यामुळे पुसद परिसरातील हजारो भाविक कथा व कीर्तन सेवा श्रवण करण्यासाठी आवर्जून उपस्थित राहतात। यावेळेला 28 एप्रिल 2024 रोजी हा सोहळा प्रारंभ झाला। यावेळेस दररोज सकाळी 5 वाजता अभिषेक, सकाळी 5 वाजता काकडा आरती, त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, शिवपुराण, हरिपाठ, हरिकीर्तन, जागरण अशी धार्मिक कार्यक्रम घेतले जातात व त्या सोहळ्याची सांगता 5 मे 2024 रोजी भव्य स्वरूपात प्रत्येक वार्डातून पालखी सोहळ्याची शोभा यात्रा काढून पार पडली। यामध्ये संत, महाराज, पुरुष, महिला, बालगोपाळ, प्रौढ सर्वांनी हरिनामाच्या गजरात आनंद घेतला व त्यानंतर हनुमंत बापू मंदिर परिसरात भव्य काल्याच्या कीर्तनाचा सोहळा पार पडला। अशा महान तपस्वी श्री संत हनुमान बापू पुरातन मंदिराला आपणही अवश्य भेट द्या।
नमस्कार, मी सतीश शेवाळकर आणि आपण बघत आहात महापंचनामा न्यूज। आज महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय म्हणलं तर खूप महत्त्वाचं स्थान आहे। आज त्यामध्ये महाराष्ट्रातील व यवतमाळ जिल्ह्यातील त्यातल्या त्यात पुसद तालुक्यातील विठळा हा भाग, या ठिकाणी जागृत हनुमंत बापू संस्थान यांचं कार्य गेल्या कित्येक वर्षापासून चालू आहे आणि कुठलंही नियोजन असो, काकडा आरती असो किंवा भागवत कथा असो, और अनेक कीर्तनकार महाराष्ट्राच्या ठिकाणाहून या ठिकाणी येतात आणि इथले विश्वस्त आहेत आपल्यासोबत कैलास भाऊ भोसले यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ। काय सांगू शकाल, इथलं नियोजन कशा पद्धतीने चालते? या ठिकाणी या सप्त्याचं जे नियोजन आहे, मागील 2 महिन्यापासून आम्ही यासाठी सर्व आमचे कार्यकर्ते तसेच गावकरी मंडळी आम्हाला सहकार्य करत असतात। आम्हाला ज्यावेळेस आम्ही देणगीसाठी जातो तर आम्हाला ते पूर्ण सहकार्य करतात की बाबा तुम्ही हे जे काम करतायत, जे आध्यात्मिक जे काम करतात, वारकरीचं काम करतात, ते अतिशय छान आहे आणि आम्हाला दिवसेंदिवस सर्वांचं सहकार्य लाभत आणि हा भव्य मोठा असा व्यापक हा कार्यक्रम होत आहे। त्याकरता आमच्या मंडळाचे अध्यक्ष हनुमंतराव शिंदे तसेच आमचे सहकारी मित्र देवानंद दुपारते असो, विष्णू रणकाम असो, रवी शिंदे असो किंवा जे गणेश काकडे असो किंवा सुभाष चव्हाण असो, माजी नगरसेवक, या तसेच सर्व मंडळीचे आम्हाला सहकार्य लागतात। आणि संत हनुमंत बापू जे आहेत हे फार म्हणजे जवळपास आज त्यांचे जे 11वे वंशज आहेत, इथं बाबाराव पाटील केदार आहेत, कुठे काका हे आहेत, हे 11वे वंशज आहे। म्हणजे या समाधीला, ही समाधी जी आहेत, हे संत हनुमंत बापू जे आहेत हे शिवभक्त होते आणि इथून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर ढोणी पाळुदी हे गाव आहे। या ढोणी पाळुदीच्या गावापासून काही अंतरावर काही 3-4 टेकड्या आहेत, त्या टेकड्यावर हे तप करत होते आणि तिथून हे तप करत असताना त्यांना मग नंतर त्यांनी जाम बाजार इथं आले। जाम बाजारून मग इथं आपल्या इथं नागठाणे म्हणून आहेत, त्यांच्या घरी होते ते काही दिवस। त्यानंतर भंडारीला आले, भंडारी नंतर मग नागठाणे यांच्या घरी आले। तिथं त्यांना समाधी लागली। समाधीस्थ झाल्यानंतर ते मग त्यांना असं वाटलं की वैकुंठवासी झाले। त्यानंतर त्यांनी या आपल्या एक फार हा घनदाट जंगल असल्या कारणाने इथं त्यांची समाधीसाठी इथं आणलं। त्यानंतर त्यांना समाधीतून ते बाहेर आले, त्यानंतर त्यांना दिसलं की ही आपली प्रक्रिया केली यांनी, तर त्यांनी तिथं बेल घेतलं आणि आपले जिवंत समाधीस्थ झाले। त्यामुळे हे जागृत देवस्थान आहे। आमचे जवळपास आम्ही 5-7 पिढीपासून हे काम आमचे वडील किंवा आजोबा किंवा दादाचे पुजारी म्हणून जे 3-4 पिढ्या झाल्या हे काम इथं करत आहेत सातत्याने। आणि अजून एक प्रश्न मी तुमच्याकडे येतो। आज आपल्यासोबत पंढरीनाथ बुवा आहेत, हे मागील कित्येक वर्षापासून या ठिकाणी कीर्तनाला येतात। महाराज, काय आपला अनुभव काय सांगू शकाल? या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सोहळा विटाळा वार्ड नंबर येथील सर्व आजूबाजूची मंडळी, आरेगाव, पाळोजी, सर्व जे मंडळ आहे, या सप्त्याला साहेब 45 वर्ष झालेले आहेत। या ठिकाणी जे 45 वर्ष या ठिकाणी कार्यरत आहे। असं हनुमंत बापू हे मंदिर जाज्वल आहे, ते प्रत्यक्ष सर्वांना अनुभव आहे। म्हणून सर्वही लोक खरोखर या ठिकाणी अगदी जमा होतात। त्यांचा अखंड हरिनाम सप्ताह, या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण आहे, त्या ठिकाणी पुन्हा काकडा भजन आहे, गाथा भजन आहे, पुन्हा कीर्तन आहे। सर्व कार्यक्रम ज्याला म्हणतात वारकरी संप्रदायाचे, त्या नियमाप्रमाणे आम्ही पार पाडतो। आपल्यासोबत इथल्या ट्रस्टचे संस्थाचे जे अध्यक्ष आहेत हनुमंत काका शिंदे, आज त्यांचाही खरंच यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे। कारण आज प्रत्येक इथली जी पोझिशन आहेत त्याच्या घरापासून ते हँडल करतात। काय वाटते आणि कसं नियोजन होते, काय सांगू शकाल? नियोजन एकदम बढिया होते, सगळ्याच सहकार्य मिळते आपल्याला। आणि जे आहे हे कार्यक्रम सतत साधारणतः आज आपण प्रसाद भंडारा करतो, किती लोकांचा असतो? 3-3.5 हजार 4,000।
पुन्हा आपण भाऊंकडू काय सांगू शकाल अजून? आम्हाला याच्यातून एकच म्हणजे अनुभव आलेला आहे की हे जे आम्ही काम करतोय आमच्याच्यानं हा कार्यक्रम सक्सेस होत नसून या ठिकाणी श्रोतावर्ग, देणगीदार तसेच हे जे आमचे सर्व कार्यकर्ते आहेत, गावकरी मंडळी आहे, यांच्या सहकार्यानेच हा जो मोठा भव्य दिव्य असा कार्यक्रम आहे हा पार पडत आहे. आम्हाला देणगीदार असो, या देणगीदारांचं सर्वांचं मी या ठिकाणी तसेच गावकरी मंडळींचं, कार्यकर्ते मंडळींचं, मंडळाच्या वतीने मी या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो की ते आम्हाला सहकार्य करतात म्हणून. आपण बघत राहा महापंचनामा न्यूज. आज पूर्ण जे पालखी सोहळा निघत आहे याचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्या महापंचनामा न्यूजवर आम्ही दाखवत आहोत. बघत राहा महापंचनामा न्यूज पुसद.